झालेला आहे, त्याला ग्रेव्ही कशी आलेली आहे बघा। आता आपण ह्याच्यात पनीर क्यूबचे थोडे किसून टाकणार आहे गार्निशिंग साठी। दही थोडंसं गोडसरच घ्यायचं, नाहीतर आंबट लागेल, कारण आपण त्यात लिंबू टोमॅटो वगैरे सगळं वापरते। तर अशा प्रकारे आपला रिच पनीर टिक्का मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि ही रेसिपी करून मला कमेंट करून कशी झाली ते सांगा।